94वी जयंती काय म्हणत स्वप्न होतं त्यांचं की महाराष्ट्रात मुख्यमंत्री त्यांचं स्वप्न त्यांनी स्वतः पूर्ण केलं होतं. महाराष्ट्रात त्यांनी मुख्यमंत्री त्यावेळेला 2 मुख्यमंत्री त्यांनी दिले महाराष्ट्राला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकदाच निर्माण होतात शतकातून, बरं का. नेते खूप निर्माण होतात, लोकनेते होतात, पण बाळासाहेब ठाकरे एकच. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली. आज जे काँग्रेसचं हे त्यांचं एक तेव्हा स्वप्न होतं की काँग्रेसला आम्ही या राज्यातून खतम करू. ती एक मुवमेंट होती, चळवळ होती. तर त्याचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंनी केलं. ठीक आहे, अनेक राजकीय पक्ष होते लढणारे, विरोधी पक्ष, पण हिंदुत्वाची जी लाट निर्माण केली हिंदुत्वाची, त्याचं श्रेय हे बाळासाहेब ठाकरे यांनाच द्यावं लागेल. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी हे मोठे नेते त्यांच्याबरोबर होते, जॉर्ज फर्नांडिस होते. आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण हे महाराष्ट्राला कायम ठेवावंच लागेल. कारण मराठी माणसाला गर्वानं त्यांनी बोलायला शिकवलं, मी मराठी आहे. जो मराठी माणूस थोडा खचला होता, दुबळा पडला होता 50 वर्षापूर्वी, आत्मविश्वास गमावला होता त्यानं आपल्याच मुंबईत, आपल्याच महाराष्ट्रात, त्याच्या मनगटामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जी लढण्याचं बळ आणि प्रेरणा दिली, त्याच्यामुळे आजचा महाराष्ट्र उभा आहे. आज जो मराठी माणूस सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला झेप घेताना दिसतोय, त्याचं मूळ बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवसेनेमध्ये, बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या लढ्यामध्ये, बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अनेक घाव झेलले छातीवर. आणि आमच्यासारखे लोक त्यांच्या प्रेरणेतून उभे राहिले. आजही माझ्यासारखा माणूस त्यांचं स्मरण झालं नाही असं एकही दिवस जात नाही. तर आम्हाला त्यांनी घडवलं आणि यापुढेही अनेक शतक मराठी माणूस त्यांचं स्मरण करत राहील. कारण बाळासाहेब ठाकरे होते म्हणून आज आम्ही आहोत. काँग्रेसला संपवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे सगळ्यात आधी होते, त्या लीडर मध्ये सुरुवात त्यांनी केली. तो काळ वेगळा होता, तुम्ही त्याच्याशी आजचं हे करू नका. तो काळ वेगळा होता. तेव्हा ती एक चळवळ वेगळी होती. महाराष्ट्रातून त्यांनी सांगितलं होतं की मी या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि त्यासाठी अर्थात सत्तेवर काँग्रेस होती राजकारणामध्ये, आणि त्याने ते करून दाखवलं. त्यांनी मनोहर जोशी, त्यानंतर नारायण राणे हे दोन्ही मुख्यमंत्री शिवसेनेचे होते, आणि ते फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच होऊ शकले. किंबहुना महाराष्ट्रामध्ये आज जो भारतीय जनता पक्ष आहे आजचा, त्याचं सुद्धा श्रेय, ती ताकद जी आहे भारतीय जनता पक्ष, त्याचं सुद्धा श्रेय हे बाळासाहेब ठाकरे यांनाच द्यायला पाहिजे. जर शिवसेनेने युती केली नसती तर ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष आज जो दिसतो वाढलेला, तो दिसला नसता. हे सत्य भाजपचे सहकारी पण स्वीकारते. इसी विषय को लेकर के अभी आपने बहुत बड़ा स्टेटमेंट दिया, कहा कि बीजेपी को बनाने वाले बाळासाहेब ठाकरे थे, बीजेपी को बनाने वाले की बात नहीं कही. महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी को गांव-गांव में पहुंचाने वाले बाळासाहेब ठाकरे, क्योंकि महाराष्ट्र में उस वक्त बीजेपी नहीं थी, शिवसेना ही थी. तो बाळासाहेब ठाकरे ने उनके साथ जो अलायंस किया, युति बोलते हैं हम उनको, उसकी वजह से महाराष्ट्र के गांव-गांव में शिवसेना के साथ भारतीय जनता पार्टी का भी प्रचार और प्रसार हुआ. और हमारे लिए उस वक्त गर्व की बात थी कि हम सब लोग गर्व से कहो हम हिंदू हैं, इस नारे से एक साथ आए थे. लेकिन फिर भी बाळासाहेब ठाकरे हमें याद रहेंगे महाराष्ट्र में. वो मराठी मानूस, मराठी अस्मिता को जो ताकत, जो तेज, जो ग्लैमर दिया है, वो बाळासाहेब ठाकरे ने दिया. रीजनल पार्टी की पॉलिटिक्स इस देश में जो चल रही है, उनके कर्ता धर्ता, उनके निर्माता
वो बाला साहब ठाकरे है और कोई नहीं। आज पण के भाजप दौर में- वारंवार आज के दौर में आरोप उनके करते जैसा आणि कोई नेता है, हिंदुत्वावर हिंदू सुद्धा हृदय प्रश्न सम्राट उपस्थित का करते। टाइटल था उनका। हिंदू हृदय सम्राट इस देश में और विश्व में वीर सावरकर और बाद में बाला साहब ठाकरे, उनको ही मैं मानता हूँ। सर भाजप वारंवार पश्चिम हिंदुत्वावरती प्रश्न उपस्थित करते। हा. भाजप वारंवार हिंदुत्वावरती, शिवसेनेच्या बघा, हिंदुत्वावरती भारतीय जनता पक्षानं कोणते प्रश्न निर्माण करू नये, हं, त्यांची प्रश्नपत्रिका जी आहे हाँ। बरं का, ही अजून चाचणी परीक्षेत सुद्धा आलेली नाहीये महाराष्ट्राच्या. सर, पश्चिम बंगाल के चुनाव को लेकर के जानना चाहेंगे। ज्याच्यात सगळीच मंडळी जी हां. एकत्र येतात हेच खरं तर सर्व महाराष्ट्राचं पक्ष राजकारण होतं. सर्व पक्ष एकत्र बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे होते. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला काय दिलं असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला एकसंघ महाराष्ट्र, हं, बरं का, जाती पातीविरहित महाराष्ट्र आणि मराठी माणूस, राजकारणापलीकडला मराठी माणूस एकत्र येऊन त्याने महाराष्ट्र घडवला पाहिजे, हे बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र होता आणि स्वप्न होता. म्हणून आज त्यांच्या ज्या भव्य प्रतिमेचं अनावरण होत आहे मुंबईमध्ये ऐतिहासिक, त्याला सगळ्याच पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित आहेत. मग माननीय शरद पवार असतील, राज ठाकरे आहेत, देवेंद्र फडणवीस जे आहेत, असे सगळेच बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वासमोर प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक नेता मतभेद विसरून हा कायम विनम्र झालेला सर, आहे. पश्चिम बंगाल के चुनाव को लेकर के जानना चाहेंगे। शिवसेना चुनाव लड़ रही है, लेकिन इस्तीफों का दौर कुछ इस तरीके से। अभी जो है आज बालासाहेब ठाकरे जी की जयंती है, हाँ। हम उस बारे में ही बात सर एक शेवटचा प्रश्न, बाळासाहेब सगळ्यात जास्त कधी आठवतात? मला बाळासाहेब ठाकरे रोज आठवतात. असं आहे की मी रोज सामना काढतो त्यांच्याबरोबर, मी सगळ्याधिक काम केलेला माणूस आहे. बाळासाहेब ठाकरेंबरोबर मी सलग 30 वर्ष काम केलं, जवळून काम केलं. त्यांचा माझा रोजचा सहवास होता, त्यांचं माझं रोजचं बोलणं होतं. त्यांनी माझ्यावरती खूप प्रेमही केलेलं आहे, बरं का. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची आठवण जेव्हा जेव्हा म्हणजे माझ्यासारख्या माणसाला ज्यांना सहवास लागला, मी असं एकही दिवस जात नाही की मला त्यांची आठवण होत नाही. विशेषतः सामनाची पायरी चढल्यावरती मला त्यांची आठवण येते. कारण लेखणी आणि वाणी ही त्यांची दोन अमोघ शस्त्र होती. लेखणी आणि वाणीतून सत्ता परिवर्तन करणारे बाळासाहेब ठाकरे हे एकच, आणि आम्ही तो वारसा पुढे घेऊन जात आहोत. आजही आम्ही जो सामना, तो मार्मिक आणि बाकी सगळी त्यांची जी हत्यारे आहेत, ही त्यांना जशी हवी होती ती धारदार पद्धतीने आम्ही तळपट ठेवलेली आहेत. आमच्यासाठी हीच त्यांना सगळ्यात मोठी श्रद्धांजली आणि मानवंदन आहे. बीजेपी कह रही है कि आप लोग अपना हिंदुत्व भूल गए हैं, बाला साहब ठाकरे को भूल गए हैं, इस तरीके की आरोप बीजेपी करते रहती है। ठीक है, भारतीय जनता पार्टी को जो आरोप करना है कर लीजिए. हम तो ये नहीं कहेंगे कि आप अटल बिहारी वाजपेयी जी को भूल गए हैं. कोई किसी को भूलता नहीं, हर एक का योगदान होता है. जैसे अटल जी का भी योगदान है, अडवाणी साहब का योगदान है. अगर हमने कहा कि आप अडवाणी साहब को भूल गए, वो तो जिंदा है ना, जीवित है. बाला साहब ठाकरे को कोई भूल नहीं सकता. उनकी विचारधारा तो प्रखर हिंदुत्व की थी, लेकिन वो हिंदुत्व उनका खोमेनी टाइप हिंदुत्व नहीं था. बहुत ही प्रोग्रेसिव हिंदुत्व के वो करता धरता रहे हैं. राम मंदिर की लड़ाई बाला साहब ठाकरे के नेतृत्व में हमने भी लड़ी है, सबने लड़ी है. लेकिन बाला साहब ठाकरे बाबरी पतन के बाद भाग नहीं गए, वो जिम्मा अपने पर लिया है. ऐसे बाला साहब ठाकरे कि अगर बीजेपी उनको याद करती है तो अच्छी बात है. याद करते रहो बाला साहब को. थँक्यू. छोटा सा तर असा एकही दिवस नाही ज्या दिवशी बाळासाहेबांची आठवण येत नाही. बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं, त्यामुळे ज्या ज्या वेळेला सामनाची पायरी चढतो त्या त्या वेळेला मला बाळासाहेबांची आठवण येते, असं संजय राऊत म्हणतात. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.